समर्थ. नमस्कार. माझे नाव कुमारी गायत्री संतोष निसर. संस्कृती संवर्धन यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या शुद्ध श्लोक पाठांतर व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत गट क्रमांक 5 मधून मी सहभागी होत आहे. संस्कृत भाषेतील शुद्ध श्लोकांचं ज्ञान जनसामान्यांपर्यंत जावं या हेतूने घेण्यात येणारी ही स्पर्धे एकदम स्तुत्य उपक्रम आहे. त्याबद्दल मी संयोजकांना, नियोजकांना आणि आयोजकांना धन्यवाद देऊ इच्छिते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून मी एका दिव्य चरित्राचं वर्णन करणार आहे. खरं तर 5 ते 7 मिनिटात या दिव्य चरित्राचं वर्णन करणं अतिशय अवघड आहे, परंतु माझ्या अल्पमतीने तो मी प्रयत्न आज करणार आहे. या दिव्य चरित्राचं वर्णन करणं म्हणजे साक्षात सूर्याला आरसा दाखवण्यासारखं आहे. कोण आहे होय दिव्य चरित्र? ते म्हणजे ते चरित्र स्वतःही घडलं आणि त्यांनी दुसऱ्याचे चरित्र देखील तळमळीने घडवलं असे आद्य प्रवर्तक, आद्य गुरु, आद्य भगवत भक्त असणारे देवर्षी नारद मुनी यांच्या चरित्राचं वर्णन मी माझ्या अल्पमतीनुसार करणार आहे. भागवतातील प्रथम स्कंधातील 6व्या अध्यायात नारदांच्या गुणांचं वर्णन करणारा एक श्लोक आलेला आहे. तोच आजचा माझा प्रथम श्लोक आहे. अहो देवर्षि धन्योऽयं यत्कीर्तिशारंग धन्वनः गायन्माद्य निदन्तन्त्र्या रमयत्यातुरं जगत्. वाह, काय सुंदर असं वर्णन आलेलं आहे. या श्लोकाचा अर्थ असा हा: अहो देवर्षी नारद मुनी, आपण सतत आपल्या वीणेवर त्या शारंग पाणी भगवताचं वर्णन, त्याचं गुणगान करत असता. त्या भगवंताच्या गुणगानाने, वर्णनाने आपण स्वतःही आनंदी होता, त्याच्यात रममाण होता. परंतु ह्या त्रिविध तापाने पोळलेल्या पृथ्वीला आणि त्यावरील जीवांना देखील आनंदी करता, त्यांचा ताप नाहीसा करता. असं हे सुंदर चरित्र, सुंदर गुणगान गाणारे आमचे देवर्षी नारद मुनी यांचं गुणगान गाताना एकनाथ महाराजांना देखील मोह आवरला नाही. त्याचा संदर्भ मी इथे देते. एकनाथ महाराज आपल्या एकनाथी भागवतात म्हणतात, धन्य धन्य तो नारदू ज्यासी सदा सर्वत्र गोविंदू, सर्वथा हरिनामाचा छंदू, तेणे परमानंद सदोदित, जो श्री कृष्णांचा आवडता, ज्यासी श्री कृष्ण आवडे सर्वथा, ज्याचे निसंगे तत्वता, नित्य मुक्तता जड जीवा. हा असा अधिकार आमच्या नारद मुनींचा आहे. परंतु आज घडलंय असं, ह्या TV सिरियल्सने, चित्रपटांनी आमच्या नारद मुनींचं रेखाटन काहीतरी वेगळंच केलं. त्यांना कॉमेडियन म्हणून दाखवले, त्यांना कळीचं नारद म्हणून दाखवले. आमचे नारद मुनी कॉमेडियन नसून, कळीचे नसून, ते कळकळीचे आहेत, ते कळवळ्याचे आहेत. अशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, असे आमचे नारद मुनी आहेत. पुढे भगवती भक्ती नारदांचं गुणगान करताना श्रीमद भागवतातील महात्म्यात म्हणते, जयते जगती माया यस्य कायाधवस्थे, वचन रचनमेकं केवलं चाकलय्य, ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं, सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. भक्ती म्हणते, अहो देवर्षी नारद मुनी, आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे, आपण दाखवलेल्या मार्गामुळे राक्षसीचा म्हणजेच कयाधू या राक्षसीचा असणारा पुत्र प्रल्हाद याने सर्व मोह टाकून तो भक्ती मार्गाला लागला आणि प्रल्हादाचा भक्त प्रल्हाद झाला. आपल्याच मार्गदर्शनाने ध्रुवाला ध्रुवपद प्राप्त झालं. म्हणून भक्ती म्हणते, सकल कुशल पात्रम ब्रह्मपुत्रं नतास्मी, म्हणजे सकल कुशल असणारे आणि ब्रह्मदेवांचे पुत्र असणारे अशा नारद मुनींना माझं त्रिवार वंदन असो. परंतु आजकाल घडलंय असं, नारद मुनींचं रेखाटन काहीतरी वेगळंच करण्यात आलेलं आहे. नारद मुनींना दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणूनच लक्ष्मीप्रसाद पटवारी यांनी नारदांवर रचलेल्या एका कवितेचा
कविता म्हणण्याचा मोह मला आवरत नाही. जाणता तुम्हीच भक्ती दिव्य ती ऋषीश्वरा, मुक्ती देत सज्जनाच कोर शर्वरीश्वरा. सर्व लोक तोषिती सदा तुम्हा बघूनिया, द्या सुता पदाब्ज रेणू नारदा जनप्रिया. द्या सुता पदाब्ज रेणू नारदा जनप्रिया. द्या सुता पदाब्ज रेणू नारदा जनप्रिया. नारदा जनप्रिया. धन्यवाद.